नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण वर्ग 8वीच्या बालभारती या विषयामधील 17वी कविता अन्नजाल हर्ष सदाशिव परचुरे लिखित कविता शिकणार आहोत। चला तर मग पाहूयात 17वी कविता अन्नजाल। निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवामध्ये परस्पर संबंध असतात आणि ते संबंध अन्न जाळ्यामार्फत निर्माण होतात। त्या अन्न जाळ्याचे हे चित्र। आता आपण अन्नजाळ या कवितेचे कवी हर्ष सदाशिव परचुरे यांचा परिचय जाणून घेऊया। हर्ष सदाशिव परचुरे असं त्यांचं पूर्ण नाव। 1979 साली त्यांचा जन्म झाला। प्रसिद्ध कवी व लेखक। सह्याद्रीच्या दरीखोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली। पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्यलेखनाची आवड पुढे वाढत गेली। वर्तमानपत्रातून भटकंतीवर लिखाण केलं। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितिकीवरचं आगळं वेगळं लेखन त्यांनी केले। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी ओळखले जातात। असा सर्व परिचय हर्ष सदाशिव परचुरे यांचा पाठ्यपुस्तकामध्ये सांगितला आहे। आता आपण या कवितेचा आशय जाणून घेऊया। या कवितेत हर्ष सदाशिव परचुरे यांनी अन्नजाल ही कविता निसर्गातील सर्व सजीव आणि निर्जीवांच्या एकमेकांच्या परस्पर संबंधावर आधारित आहे असे सांगितले आहे। एकमेकांचे परस्पर संबंध सांगताना कवितेत अनेक उदाहरणांचा उल्लेख आला आहे। निसर्गातला प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो। ते संबंध उत्तरोत्तर गाढे व आणि क्लिष्ट होत जातात। जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने निसर्गातूनच अन्नजाल निर्माण झाला आहे। प्रत्येक जीव दुसऱ्यावर अवलंबून राहू लागला। यातून अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, परंतु त्या पूर्ण नष्ट झाल्या नाहीत, मात्र त्या कमकुवत होतात। हेच पद्याचं सार आहे। असा सर्व आशय अन्नजाल या कवितेत कवींनी मांडला आहे। आता आपण कविता वाचून घेऊया। कवितेचं पहिलं चरण। कडीस जोडोनी दुजा कडीला, कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितसे साखळीला, जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। कवितेचं दुसरं चरण। पहा कसे कोळी विणतात जाळे, पहा कसे कोळी विणतात जाळे, धाग्यास एका बहु जोडलेले, बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक, बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरीही तुटले अनेक। एकेस खाई दुजी प्राणी जात, एकेस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट, जर का दुजी जात मेली समस्त, उभी साखळी होऊनी जाय नष्ट। कवितेचं चौथं चरण। निसर्ग नारायणे देखिले हे, निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्न जालासी पाहे, जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे, जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे। कवितेचं शेवटचं चरण। तगले असे की महाजाल रेते, तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते, मारीत जाता बहु प्राणी जाती, मारीत जाता बहु प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती, तुटोनी संपेल ते जाल पुढती। अशा प्रकारची हर्ष सदाशिव परचुरे यांनी लिहिलेली अन्नजाल ही कविता आहे। आता आपण या कवितेतील काही कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया। कवितेत आलेले काही कठीण शब्द। साखळी हा शब्द आलाय। साखळी या शब्दाचा अर्थ आहे श्रंखला। त्यानंतर भंगणे, भंगणे म्हणजे मोडणे किंवा तुटणे। त्यानंतर माला, माला म्हणजे माळ किंवा हार। त्यानंतर धागा शब्द आलेला आहे। धागा या शब्दाचा अर्थ दोरा असा आहे। त्यानंतर बहुतांश, बहुतांश या शब्दाचा अर्थ अनेकास।
त्यानंतर दुजी नावाचा शब्द आलाय, दुजी म्हणजे दुसरे. त्यानंतर समस्त, समस्त म्हणजे सगळी. त्यानंतर जाय नावाचा एक शब्द आलाय, जाय या शब्दाचा अर्थ जाणे असा आहे. त्यानंतर लोपणे, लोपणे म्हणजे नष्ट होणे किंवा नाहीसे होणे. त्यानंतर क्षीण, क्षीण म्हणजे कमकुवत. त्यानंतर बहु शब्द आलेला आहे, बहु म्हणजे अनेक. त्यानंतर संपूर्ण, संपूर्ण म्हणजे सर्व. त्यानंतरचा शब्द आलेला आहे खाई, खाई याचा अर्थ खाणे असा आहे. त्यानंतर आणखीन काही शब्द आलेले आहेत, जसं विनिले, विनिले या शब्दाचा अर्थ विणणे. त्यानंतर जाना, जाना या शब्दाचा अर्थ जाणणे. त्यानंतर जाल नावाचा शब्द आलाय, जाल या शब्दाचा अर्थ जाळे असा आहे. त्यानंतर क्लिष्ट, क्लिष्ट या शब्दाचा अर्थ किचकट किंवा समजण्यास कठीण असलेला. त्यानंतर एकीस नावाचा शब्द आला, एकीस या शब्दाचा अर्थ एकाला. आणि शेवटचा एक शब्द आलाय तगले, तगले म्हणजे टिकले. अशा प्रकारचे काही कठीण शब्द कवितेत आले आहेत. या कवितेत काही वाक्प्रचारही आलेले आहेत, जसे क्षीण होणे, क्षीण होणे याचा अर्थ आहे कमकुवत होणे. त्यानंतर दुसरा वाक्प्रचार आलेला आहे भंगून जाणे, भंगून जाणे म्हणजेच तुटून जाणे. त्यानंतर या कवितेत काही टिपा आल्यात, जसे कोळी नावाची टीप आलेली आहे. कोळी काय आहे, तर कोळी जाळे विणणारा कीटक आहे. त्यानंतर दुसरी एक टीप आलेली आहे प्राणी जाती, प्राणी जाती म्हणजे पृथ्वी तलावरील सर्व प्राणी किंवा पशुपक्षी असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर महाजाल नावाचा एक शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे फार मोठं जाळं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर निसर्ग नारायण नावाचा एक शब्द आलाय, ज्याचा अर्थ आहे निसर्गाला दैवत्व स्वरूप समजून संबोधलेला शब्द असा त्याचा अर्थ सांगितला आहे. अशा प्रकारच्या काही टिपा या कवितेत आलेल्या आहेत. आता आपण कवितेचा भावार्थ प्रत्येक कडव्यानुसार जाणून घेऊया. कवितेतलं पहिलं कडवं, कडीस जोडोनी दुजा कडीला, कडीस जोडोनी दुजा कडीला मनुष्य बनवितसे साखळीला. जरी तोडिले त्यात मधल्या कडीला, जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला, तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. कवितेच्या या पहिल्या चरणात कवी हर्ष सदाशिव परचुरे म्हणतात, मनुष्य साखळी तयार करताना एक कडी दुसऱ्या कडीला जोडून साखळी बनवत असतो. म्हणजे साखळी तयार करताना एका कडीला दुसऱ्या कडीची गरज असतेच. यावरून एक कडी दुसऱ्या कडीवर अवलंबून असते. साखळी तयार झाल्यावर मध्येच एक कडी तुटली, दुभंगली तर संपूर्ण साखळीची माळ भंग पावते, तुटते. त्याचप्रमाणे कवी म्हणतात की निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येक सजीव परस्परावलंबी असतो. यातूनच अन्न साखळीची क्रिया परिपूर्ण राहते. असा सर्व अर्थ कवितेच्या पहिल्या चरणात कवींनी सांगितला आहे. कवितेचं दुसरं चरण, पहा कसे कोळी विणतात जाळे, पहा कसे कोळी विणतात जाळे धाग्यास एका बहु जोडलेले. बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बहुतांश त्या जोडलेले कित्येक बिघडते न जरीही तुटले अनेक, बिघडते न जरीही तुटले अनेक. कवितेच्या या दुसऱ्या चरणात कवी म्हणतात की अन्नजालाचं महत्त्व कोळी या कीटकाच्या समर्पक उदाहरणाने त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोळ्याच्या जाळ्याची रचना ही साखळी निर्मितच असते. कोळी आपले जाळे विणताना अनेक धाग्यांचा उपयोग करून एकात एक असे धागे गुंफत असतो. कोळ्याच्या प्रत्येक धाग्याची पकड ही मजबूत असते. या धाग्यातून एखादा धागा जरी तुटला तरी काहीही बिघडत नाही. जाळ्याची श्रृंखला तशीच परिपूर्ण राहते असे कवी काव्याच्या दुसऱ्या चरणात सांगत आहेत. कवितेचं पुढील चरण, एकीस खाई दुजी प्राणी जात, एकीस खाई दुजी प्राणी जात दुजीस तिजी अशी साखळीत. जर का दुजी जात मेली समस्त, जर का दुजी जात मेली समस्त उभी साखळी होऊनी जाय नष्ट, उभी साखळी होऊनी जाय नष्ट. कवितेच्या या तिसऱ्या चरणात कवी म्हणत आहेत, जीवसृष्टी जगण्यासाठी निसर्गानेच अन्नजाल निर्माण केलं आहे. जीवसृष्टी जगण्यासाठी निसर्गानेच अन्नजाळाचं निर्माण केलेलं आहे. प्रत्येक जीवाचं उदभरण दुसऱ्यावर अवलंबून असतं. यातूनच निसर्गाचा समतोल साधला जातो. प्रत्येक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन जगतो.
दुसरा जीव तिसऱ्या जीवाला खाऊन जगतो, म्हणजेच प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून असतात. यातून निसर्गाच्या जीवसृष्टीची साखळी जिवंत राहते. परंतु या साखळीतून काही जीवजाती नष्ट झाल्या तर उभी साखळीही नष्ट होऊन जाते. ती सुरळीत राहत नाही, तिचं संतुलन बिघडतं, असे कवी कवितेच्या 3ऱ्या चरणात सांगत आहेत. कवितेचं 4थं चरण. निसर्ग नारायणे देखिले हे, निसर्ग नारायणे देखिले हे, अन विनिले अन्न जालासी पाहे. जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, जरी प्राणीजाती किती लोपल्या रे, तरीही टिकोनी महाजाल राहे, तरीही टिकोनी महाजाल राहे. कवितेच्या या 4थ्या चरणात कवी हर्ष सदाशिव परचुरे म्हणतात, निसर्ग नारायणाने अखिल जीवसृष्टी निर्माण केली आहे. निसर्ग नारायणाने अखिल जीवसृष्टी निर्माण केली आहे. निसर्गानेच अन्नजालाची निर्मितीही केली आहे. प्रत्येक जीवाला दुसऱ्या जीवावर अवलंबून राहण्याची रचना निर्माण केली. यातूनच अन्नजालाची साखळी भक्कम तयार झाली आहे. निसर्गानेच विणलेल्या या महाजालात प्राणीजाती जरी नष्ट झाल्या तरी ते पूर्ण नष्ट होत नाही. महाजाल हे मात्र अंतिमता टिकूनच राहते. महाजाल हे मात्र अंतिमता टिकूनच राहते, असा सर्व अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवींनी सांगितला आहे. कवितेचं शेवटचं चरण. तगले असे की महाजाल रेते, तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते. तगले असे की महाजाल रेते, तरीही जाना ते क्षीण होते. मारीती जाता बहु प्राणी जाती, मारीत जाता बहु प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुडती, तुटोनी संपेल ते जाल पुडती. कवितेच्या या शेवटच्या चरणात कवी हर्ष परचुरे सांगतात, निसर्गाने निर्माण केलेलं अन्नजालाचं हे महाजाल खूप महत्त्वपूर्ण आहे. निसर्गाने निर्माण केलेलं अन्नजालाचं हे महाजाल खूप महत्त्वपूर्ण आहे. अन्नजालात एक जीव एकापेक्षा जास्त दुसऱ्या जीवांना खाऊन जगत असतो. हीच निसर्ग साखळी प्रत्येक जीवाला जगवत असते. परंतु तरीही अन्नजालातील अनेक प्राणीजाती नष्ट झाल्या तरी संपूर्ण महाजाल नष्ट होत नाही. मात्र ते क्षीण होतं, कमकुवत होत जातं. परंतु तरीही अशा प्राणीजाती नष्ट झाल्या तर संपूर्ण महाजाल तुटून संपेल अशी भीती कवीला जाणवते, अशी भीती कवीला जाणवते. म्हणूनच निसर्गाचा समतोलपणा राखण्यासाठी प्राणीमात्राला जगवणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचा संदेश कवी कवितेच्या या चरणामध्ये देत आहेत. अशा प्रकारे अन्नजाल या कवितेत हर्ष सदाशिव परचुरे यांनी निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध आहेत हे सांगितले आहेत. ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जात आहेत. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानंच अन्नजाल निर्माण केला आहे. म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला आहे. त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होतं. हेच या वनाचे श्लोक मधून घेतलेल्या कवितेचं सर्व सार आहे. असा सर्व भावार्थ या कवितेत कवींनी सांगितला आहे. अशा प्रकारे आज आपण अन्नजाल ही कविता समजून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. त्यासोबतच जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.